जय जय राम। समुपस्थित सज्जन हो, इथे कथा रावण आणि कुंभकर्णाच्या तपस्येपर्यंत आलेली आहे. 5000 वर्ष रावण आणि कुंभकर्णाच्या तपाचे लोटलेले आहेत आणि ह्या 5000 वर्षाच्या कठोर तपस्येनंतर देवता रावणावर आणि कुंभकर्णावर प्रसन्न झालेल्या आहेत. रावणाला वरदान मागायला सांगितलंय तर रावण म्हणतोय की त्रैलोक्य मला प्राप्त हो, त्रैलोक्य माझ्या मुठीत येवो, असं वरदान मला द्या. त्यावेळी ब्रह्मदेव तथास्तु म्हणतायत की तुझी इच्छा पूर्ण हो. आणि कुंभकर्णाला वरदान मागायला सांगितलंय तर कुंभकर्ण म्हणतो की देवा मला शांत झोप लागू दे म्हणे, कारण झोप ही प्रत्येक प्राण्याला प्रिय असते आणि जितका प्राणी झोपेत सुखी होतो तितका जागलेल्या अवस्थेमध्ये कधी सुखी होत नाही. त्यामुळे मला मनसोक्त झोप आणि पोटभर जेवण हे मला मरेपर्यंत कायम मिळू दे, अशा पद्धतीचं वरदान मागितलेलं आहे. अर्थात त्या वरदानाबरोबर काही उपवरदानं पण मागितली आहेत की आम्ही पृथ्वीवरच्या राजांकडून पराभूत होणार नाही, पाताळातल्या राजांकडून पराभूत होणार नाहीत, स्वर्गातल्या देवतांकडून पराभूत होणार नाहीत वगैरे, ही अशी वरदानं तर मागितलेलीच आहे. आणि गोडगोड बोलून आणखीन ही पण वरदानं पटकावून घेतली. रावण म्हणतोय की हे कुंभकर्णा, एवढ्या वरदानाने काम भागणार नाही, आणखीन काही वरदानं मागितली पाहिजेत की जेणेकरून चतुर्दश भुवनात्मक ब्रह्मांडावर आपलं राज्य स्थापित होईल. त्यामुळे मी आणखी तप करणार आहे, तुला करायचं आहे का आणखीन तप? तो म्हणतो नाही, माझ्यासाठी पुरे झालं, मला भूक आणि झोप याची सोय व्यवस्थित करून घेतली मी, आता मला दुसरं काही नको म्हणे. म्हणून कुंभकर्णाने तो तप 5000 वर्षांनंतर थांबवलेला आहे. आणि आता कुंभकर्ण तप थांबवल्यानंतर काहीतरी खायला चांगलं मिळावं यासाठी आतुर झालाय आणि इकडे तिकडे फिरता फिरता त्याला सुंदर सुंदर अप्सरा दिसतात. त्यांनी विचार केला ह्या अप्सरा दिसायलाच सुंदर आहेत तर खाल्ल्यावर किती छान लागतील, म्हणून त्यांनी पटापट गटागट 5 अप्सरांना तर चावून चावून खाऊनच टाकलं. आणि अप्सरांना त्यांनी चावून खाल्लं म्हटल्यानंतर स्वर्गलोकातली सरस्वती देवी कुपित झाली त्याच्यावर आणि कुपित होऊन त्याच्यासमोर येऊन म्हणते, हे कुंभकर्ण, हे तू काय केलंस म्हणे, या अप्सरांना निर्दोष असून देखील का तू खाऊन टाकलंस? म्हणे मला आवडल्या म्हणून खाऊन टाकलं. म्हटलं दिसायला इतक्या सुंदर आहेत तर खायला किती सुंदर लागतील, म्हणून त्यांना खाऊन टाकलं म्हणे. यावर सरस्वती म्हणते की हे कुंभकर्णा, तुझ्या या उत्तराने मी नाराज झाले म्हणे, घे मी तुला शाप देते. आणि शाप त्या सरस्वतीने असा विचित्र दिलेला आहे की हे कुंभकर्णा, तुझ्या तोंडून अशीच वाक्य निघतील जी शास्त्रशुद्ध आहेत. तू शास्त्राच्या विपरीत बोलूच शकणार नाही, शास्त्राच्या विपरीत मागणीच करू शकणार नाही, अशी वाक्य तुझ्या तोंडून निघतील. म्हणून संपूर्ण रामायणभर कुंभकर्णाच्या मुखातून निघालेली जेवढी काही वाक्य आहेत ती एखाद्या सज्जनाने काय तर साक्षात सरस्वती बोलतीये असं वाटतं. कुंभकर्णाचा रावणाशी झालेला संवाद, कुंभकर्णाचा रामाशी झालेला संवाद, हा सगळा संवाद अतिशय शास्त्रीय आणि शुद्ध संवाद आहे. कारण सरस्वतीने शापाच्या रूपात एक प्रकारे कुंभकर्णाला वरदानच देऊन टाकलं की तुझी वाचा जी आहे ही कधीही राक्षसी बोली बोलणार नाही, ही शास्त्रीय बोलीच बोलेल, असा शाप दिला. पण तो शाप पुढे वरदान सिद्ध झालं. पण अर्थात राक्षसांसाठी तो शापच आहे, मनुष्याला असतं तर वरदान. आता समजा एखाद्या देवतेने येऊन आपल्याला शाप दिला की तू कायम खरंच बोलशील तर किती वाट लागेल विचार करा माणसाची. माणूस खोट्याच्या आड राहून किती स्वतःचा फायदा करून घेत असतो, किती स्वतःचं रक्षण करून घेत असतो. पण एखादा देव कुपित झाला आणि तो देव जर म्हणाला तू कायम खरंच बोलशील
तर सज्जनांना तर ते वरदान वाटेल, पण जो दिवसातून 10 वेळा खोटं बोलतोय त्याच्यासाठी तर भयंकर परिस्थिती उत्पन्न होईल. तर कधी कधी देवता असा देखील शाप देतात की जो शाप खरा वरदान असतो पण त्या व्यक्तीला मात्र तो शापासारखं काम करतो. तर या कुंभकर्णाला तशा प्रकारचा शाप मिळाल्यामुळे आता हा कुंभकर्ण जे काही बोलतोय ते एखादा सज्जन बोलतोय अशा पद्धतीचं आहे, आणि त्यामुळे त्याचा त्रास लंकेतल्या सगळ्या राक्षसांना होतोय. ते विचार करतायत की हे असा काय हा बोलतो सज्जनासारखा, अशी स्थिती झालेली आहे. रावणाचा तिकडे तप सुरू झालेला आहे आणि रावणाने पुन्हा 5000 वर्षांचा तप केलेला आहे, आणि त्या तपश्चर्येमध्ये रावणाने वरदान मागितलेलं आहे की कोणताही देव मला मारू शकणार नाही, कोणताही मनुष्य मला मारू शकणार नाही, कोणताही पशु मला मारू शकणार नाही, असं वरदान ब्रह्मदेवाकडून घेतलंय आणि ब्रह्मदेवाने ते वरदान दिलेलं देखील आहे. माझा शिरच्छेद झाला तरी मी मरणार नाही असंही वरदान मागितलं. माझं एक शिर उडाल्यानंतर दुसरं येईल, दुसरं निघाल्यानंतर तिसरं येईल, त्यामुळे मला अनेक शिर प्राप्त होतील, डोकी प्राप्त होतील वगैरे अशी तशी वरदानं या रावणाने मागितली आहे आणि ती वरदानं ब्रह्मदेवाने दिलेली आहेत. तर रावणाच्या 30,000 वर्षांच्या आयुष्यात 10,000 वर्ष त्या रावणाने तप केलेलं आहे. आणि रावणाची इष्टदेवता, आराध्य देवता, आवडती देवता म्हणजे महादेव आहेत. त्यामुळे ब्रह्मदेवाचा तप केल्यानंतर महादेवाचा तर तप तो निरंतर करतोय रावण, अशी त्या रावणाची ख्याती. बर, सहसा हे राक्षस लोक हे सूर्यास्तानंतर उठतात आणि सूर्योदय झाल्यावर झोपतात, पण रावण सूर्यास्तानंतर जागा आहेच आणि सूर्योदयाच्या आधी संध्या करायला, समुद्राला नमस्कार करायला देखील जागा राहतोय. म्हणजे रावण हा सकाळच्या वेळेला एखाद्या ऋषीमुनीप्रमाणे जप तप पूजा अर्चा यज्ञ याग वगैरे करतोय आणि संध्याकाळ झाली की आसुरी प्रवृत्ती त्याच्यामध्ये येते. काय विलक्षण आणि भयंकर व्यक्तिमत्व असेल विचार करा. तर असा हा दुर्दांत झालेला रावण. या रावणाने मागितलेल्या वरदानांचा हेतू विश्रवा ऋषींना कळलेला आहे आणि विश्रवा ऋषी रावणाला म्हणतात, अरे रावणा हे काय हे म्हणे, एवढ्या वेदज्ञानाचा एवढ्या तपश्चर्येचा असा काय हा दुरुपयोग करतोयस तू म्हणे. त्या कुंभकर्णाने त्या अप्सरांना खाऊन काय टाकलं ना, हे काय हे म्हणे. तपाचा वापर नाशासाठी करतात की सर्जनासाठी करतात. तर कायम विश्रवा ऋषी वैतागलेले असायचे आणि कैकसेला मात्र आनंद व्हायचा की हळूहळू आपल्या मुलांचा धाक वाढत चाललेला आहे समाजामध्ये, त्यामुळे कैकसेला आनंद व्हायचा. शेवटी विश्रवा ऋषी म्हणतात की अगं कैकसी, तुझ्या या राक्षसी स्वभावामुळे आजपर्यंत कधीही कोणत्या ऋषी कुळात घडलं नाही ते माझ्या कुळात घडतंय की मला 3 मुलं अशी प्राप्त झाली की ज्यांच्या नावाने लोक सतत नावं ठेवतायत, शंख करतायत, त्रास देत आहेत ते समाजाला. तर कैकसीला देखील पटतं. कैकसी विचार करते की हो, खरी गोष्ट आहे, आपण ऋषींची पत्नी आहोत, त्यामुळे आपल्या पोटी ही अशी क्रूर आणि हिंसक मुलं जन्माला येणं हे काही शोभत नाही आपल्या गुरुकुलासाठी. आपल्या पोटी एखादा आपल्या पतीसारखा सज्जन मुलगा देखील जन्माला यावा अशी मनोमन त्या कैकसेची इच्छा आहे. आणि त्यानंतर कैकसीला एक मुलगा झालेला आहे. तो दिसायला जरी राक्षसासारखा असला, मोठे मोठे दातांचे सुळे, अकराळ विक्राळ वगैरे, तरी मनाने अतिशय सज्जन होता आणि त्याचं नाव विभीषण असं ठेवण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने 4 मुलांचा हा परिवार, त्यातली 3 मुलं क्रूर आणि 1 मुलगा अगदी ऋषींसारखा सज्जन, पण दिसायला मात्र तो कैकसेसारखा अकराळ विक्राळ राक्षसीच होता तो. तर तो विभीषण. आता ह्या मुलांचा जन्म झाल्यानंतर, रावण तप करून आल्यानंतर कैकसीच्या मनात विचार येतो की आपल्या सवतीचा मुलगा जो कुबेर, त्याला देवलोकातल्या इंद्रानी स्वतःचा कोषाध्यक्ष बनवलेला आहे. कोषाध्यक्ष बनवलेलं आहे ना, देवलोकातली सगळी संपत्ती तो सांभाळतो. संपत्ती सांभाळण्यासाठी देवतांनी त्याला समुद्राच्या मध्यभागी एक सुंदर बेट बांधून दिलेलं आहे आणि त्या बेटाचं रक्षण लंकिनी नावाची एक देवी करते.
अशा त्या लंका नावाच्या बेटावर 3 पर्वत आहेत. जसे स्टूलला 3 पाय असतात ना, तसे 3 पर्वत आहेत. ते त्रिकूट पर्वत. आणि त्या पर्वतावर एक सुंदर रमणीय सोन्याची नगरी बनवलेली आहे. आणि त्या नगरीचा राजा कुबेराला बनवून देवतांनी त्याला लंकेमध्ये ठेवलेला आहे. आपल्या मुलांचं देखील असं काहीतरी व्हायला हवं. आता देवतांचा कोश देवता रावणाला तर असा देणार नाहीत. मग काय करावं? तर कैकसी रावणाला म्हणते, हे रावणा, मी तुझी माता आहे, जन्मदात्री आहे. आईची इच्छा पूर्ण करणं हे मुलाचं कर्तव्य नाही का? हो हो म्हणे, आहेच कर्तव्य. म्हणे, अरे रावणा, माझी एक इच्छा आहे की तू कुबेरासारखा श्रीमंत व्हावास, कुबेरासारखा नावलौकिकाला पोहोचावास. रावण म्हणतो, सोपं आहे. म्हणे, काय करणार? काही नाही, कुबेरावरच आक्रमण करणार ना, त्याची संपत्ती घेणार. सोपा मार्ग. कैकसी म्हणते, वा वा, काय विचार आहे म्हणे तुझे, कर कर म्हणे, तसंच कर. रावणाने लगेच लंकेवर चढाई केलेली आहे आणि लंकेत जाऊन कुबेराला महालातून फरफटवत बाहेर काढलेलं आहे रावणाने. रावण आणि कुंभकर्ण गेलेत, कुबेराला बेदम मार मार मारलेलं आहे. कुबेराची जी प्रजा आहे ती लंका सोडून पळून जाऊ लागलेली आहे. कुबेराचा मुलगा देखील पळून गेलेला आहे. आणि आता रावण कुबेराला धाक दाखवून की तुला मारू की तू इकडून निघून जातेस लंकेला सोडून. शेवटी कुबेर स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या बायकोला सुनेला घेऊन पुष्पक विमानात बसून उडत उडत दूर निघून जाण्याचं ठरवतो. हा पुष्पक विमानात बसणार, इतक्यात पुष्पक विमानाचा ताबा रावण घेतो. पुष्पक विमानाने जायचं नाही म्हणे, हे विमान माझं झालं आजपासून. शेवटी कुबेर कसा बसा लंका सोडून निघायला लागतो. त्यावेळेला रावणाची दृष्टी कुबेराच्या सुनेकडे जाते आणि ती दिसायला सुंदर असते. म्हणून रावण तिचा हात धरण्याचा प्रयत्न करतोय ना, म्हणण्याचा प्रयत्न करतोय की तू कुठे जातेस म्हणे, माझ्याशी लग्न कर म्हणे आणि पुन्हा या नगरीची राणी बनून राहा. अशा वेळेला कुबेराची सून रावणाची भर्त्सना करत त्याला शाप देते की हे रावणा, इतपर कोणत्याही स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध लग्न करण्यासाठी प्रेरित केलंस, मनाविरुद्ध तिला जर स्पर्श केलास तर तत्काळ तुला मृत्यू प्राप्त होईल, असा मी तुला शाप देते. असं म्हणून कुबेराची सून कशीबशी रावणाच्या तावडीतून सुटते आणि कुबेर धापा टाकत टाकत स्वतःच्या सगळ्या मुलाबाळांना घेऊन इंद्राकडे पोहोचतोय. रावणाची ही जी सोन्याची लंका आहे ही रावणाने बांधलेली नाहीये. या लंकेमधलं पुष्पक विमान हेही रावणाचं नाहीये. हे सगळं रावणाने हडपलेलं आहे. हडपलेली संपत्ती आहे ही, स्वतःच्याच भावाकडून हडपलेली संपत्ती. त्यामुळे लंकेत रावणाने सोन्याची महाल बनवली, हे काही कर्तृत्व रावणाकडे जात नाही. हे कर्तृत्व देवतांचं आहे की त्यांनी स्वतःच्या प्रजेला देखील सोन्याची महाल बांधून राहायला दिली होती. तर कुबेर निघून गेलाय आणि इंद्राला म्हणतोय की इंद्रा, त्या रावणाने आमच्या लंकेवर आक्रमण केलं, आपल्या लंकेवर, आणि मला पिटाळून लावलं. तेव्हा तुझी सगळी सेना घेऊन रावणावर आक्रमण कर. तर इंद्र म्हणतोय की त्या रावणाने असे वरदान मागून ठेवलेले आहेत की आम्ही जर रावणावर आक्रमण केलं तर रावण आम्हाला सहज पराभूत करून टाकेल. कारण ब्रह्मदेवाकडून त्याला वरदान प्राप्त झालेलं आहे की देवता त्याला हरवू शकणार नाहीत, मारू शकणार नाहीत वगैरे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये त्याच्याशी लढायला जाणं ही काही सोपी साधी गोष्ट नाही आहे म्हणे. त्यापेक्षा असं करतो की तुझ्यासाठी आम्ही अलकापुरी म्हणून, अलका नगरी म्हणून एक नगरी हिमालयाच्याही पलीकडे रचून देतो. हिमालयाच्या पलीकडे जाणं कठीण आहे सगळ्यांना, त्यामुळे तिकडे तुझी एक नगरी, अलका नगरी रचून देतो. तिथे तू आणि तुझी प्रजा जाऊन राहा. असं म्हणून देवतांनी अलका नावाची नगरी ही कुबेराला बांधून दिली आणि कुबेर त्या अलका नगरीमध्ये स्वतःच्या प्रजाजनांसहित राहू लागला. त्यांच्या पाण्यासाठी म्हणून देवराज इंद्राने स्वर्गातल्या गंगेचा एक स्रोत तिकडे सोडला आणि तो स्रोत अलका नगरीतून वाहतो, अलका नगरीला आनंदित करीत पुढे जातो. म्हणून त्या स्रोताला अलकानंदा असं नाव ठेवलं. ती नदी म्हणजेच अलकनंदा नदी आहे आपल्याकडे.
ती पुढे पृथ्वीवर आली. तर अशा पद्धतीने हा कुबेर रावणाच्या धाकधपटशाहीमुळे लंका सोडून थेट हिमालयाच्या पार जाऊन राहू लागला. आता या रावणाने लंकेवर कब्जा मिळवल्यानंतर रावणाने काय केलंय, तर स्वतःचे जे जे असुर मित्र होते त्या सगळ्यांना सांगितलं की तुमच्या सगळ्यांच्या राहण्यासाठी सोन्याची घरं देतो मी, या म्हणे माझ्याबरोबर, माझे नागरिक व्हा. असं म्हणून रावणाने त्या लंकेचं एक पूर्ण मोठं एक राज्य बनवलं आणि त्या राज्यामध्ये माली सुमाली वेगवेगळ्या ठिकाणचे राक्षस वगैरे यांच्या सगळ्या मंडळींना आणून एक एक घर देऊन तिकडे त्याची प्रजा सगळी रक्षक कुळ राक्षसांचं कुळ वसवलं तिकडे. आणि त्या नगरीचा स्वतः राजा बनून कुबेराच्या आसनावर बसलाय. पुष्पक विमानाचा अधिपती देखील रावण झालेला आहे. आता एवढी सुंदर सोन्याची लंका लंका ताब्यात आल्यानंतर रावण आईकडे जातो आणि आईला आनंद वार्ता सांगतोय की हे माते, मी कुबेराची लंका ताब्यात घेतलीये. सुंदर आहे म्हणे लंका, दिसायला रमणीय आहे, चारी बाजूंनी समुद्राने वेष्टित आहे, अत्यंत सुरक्षित आहे. तेव्हा आता कुठे वडिलांच्या ह्या कुटीरा बिटिरात राहतेस म्हणे, चल म्हणे महालात राहिला. तर त्यावेळेला कैकसी देखील विश्रवा ऋषींना म्हणते की हे नाथ, चला आता मुलांनी खूप चांगलं काम केलंय, मोठी नगरी ताब्यात घेतलेली आहे, आपण तिकडे सुखाने राहू. तर विश्रवा ऋषी म्हणतात, अगं ह्या आशा मिळवलेल्या धनाला काय प्रशस्ती मानतीयस का म्हणे तू? स्वतःच्याच भावाला हडपून स्वतःच्याच भावाला लुटून हडपलेली जी संपत्ती आहे त्या संपत्तीला भूषवतीयस कसली म्हणे. रावणाची भर्त्सना करायला हवी होतीस तू. अशा ठिकाणी हडपलेल्या संपत्तीमध्ये जाऊन राहणं हे मला प्रशस्त वाटत नाही. तुला जायचं असेल तर तू खुशाल जा म्हणे. तर त्यावेळी कैकसी म्हणते, ठीक आहे तुम्ही नाही तर नाही, मी जाते म्हणे. मुलांनी एवढं छान घर बांधलंय, तुम्हाला राहायचं तर राहा जुन्याच घरात, मी जाते म्हणे. असं म्हणून ती कैकसी स्वतःबरोबर कुंभकर्णाला, शूर्पणखेला आणि नुकताच झालेला जो विभीषण आहे, आता त्या विभीषणाला माहितीही नव्हतं आई कुठे नेतीये म्हणून, कारण हे 10,000 वर्षाचा तप झाल्यानंतर वगैरे ते नंतर विभीषण झालाय. त्यामुळे विभीषण बालक होता. तो जर मोठा असता तर तो म्हणाला असता आई मी येत नाही, मी बाबांबरोबर राहतो इकडे, कारण सज्जन होता. पण लहान होता त्यामुळे लहानपणीच आई घेऊन गेली त्याला. असं करून रावण स्वतःबरोबर कुंभकर्ण, विभीषण आणि स्वतःची माता यांना घेऊन गेलेला आहे. आणि वडिलांना म्हणतोय की पिताश्री, तुम्हाला पण कुटीराचा कंटाळा आला तर या आमच्या लंकेमध्ये म्हणे. वडील म्हणतात मी नाही येणार तुझ्या लंकेत, निघून गेले. आता हे रावण वगैरे गेलेत लंकेमध्ये आणि लंकेमध्ये गेल्यानंतर विचार चालू आहे की आता राजा झालाय तर राजाचा राज्याभिषेक करायचा आहे. राज्याभिषेकाच्या वेळेस राजा हा गृहस्थी असावा लागतो. ब्रह्मचारी मनुष्य राजा नाही होऊ शकत, संन्यासी मनुष्य राजा होऊ शकत नाही, विधुर मनुष्य राजा होऊ शकत नाही. त्यामुळे राजा जो विवाहित पुरुष असतो तोच राजा होऊ शकतो. म्हणून मग राजा होण्यासाठी म्हणून हे रावणा तुझं लग्न झालं पाहिजे. मग लग्नासाठी कोणती मुलगी शोधायची, तर इकडेच मंदसौरची राजकुमारी जी होती मंदोदरी, त्या मंदोदरीशी विवाह करायचा निश्चय झाला. हा इथपर्यंत तो कानपूरचाच होता ना, बेसिकली रावण म्हणजे कानपूरचा होता. तर त्यामुळे मंदसौरच्या मंदोदरीशी त्याचा विवाह झाला. आणि ती मंदोदरी ती पण राक्षस कुळातली जरी असली तरी देखील अत्यंत पतिव्रता होती. म्हणजे रावणाची अत्यंत पतिव्रता पत्नी म्हणून तिची ख्याती वेद पुराणांमध्ये देखील आहे, वेदांमध्येही आहे, नुसती पुराणांमध्ये नाही, वेदांमध्येही ख्याती आहे. तर मंदोदरी ही अत्यंत पतिव्रता म्हणून मानली गेलेली आहे. तर मंदोदरीशी विवाह झाल्यानंतर मग रावणाचा विधिवत राज्याभिषेक झालेला आहे. जगातली एकमेव घटना की ज्यामध्ये एका ऋषीची मती भ्रष्ट झाली. रावण ऋषी म्हणून प्रसिद्ध होता ना बालपणी, त्याची मती भ्रष्ट झाली आणि भ्रष्ट झाल्यानंतर मग तो पुन्हा हे राज्यबिज्य करायला लागला, राक्षस झाला, हे ते सगळं झालं. शाप होता रावणाला. रावण एकदा मंत्रपाठ करीत होता, कर्मकांडासाठी काही गेलेला असताना
काही ऋषीमुनींबरोबर मंत्रपाठ करीत होता आणि मंत्रपाठ करीत असताना त्यांनी मंत्र म्हणताना तो चुकवला घाई गडबडीत म्हणण्याच्याकडे. तरुण मुलांची थोडी घाई असते, पटकन मंत्र म्हणून आपण आटपून जाऊ कर्मकांड. थोडी घाई केली आणि त्या घाईमध्ये त्या मंत्राला रावणाने चुकवलं. त्यावेळेला ऋषींनी त्याला शाप दिलेला होता की एवढा तू चांगला ऋषी असून मंत्र घाईघाईत म्हणून चुकवलास का, तू आसुर भावापन्न होशील म्हणून रावणाला शाप दिला. आणि तेव्हापासून रावणाची मती बदलत गेलेली आहे. त्यामुळे मंत्रपाठ करीत असताना कधीही मंत्र चुकवू नये. फार कटाक्षाने मंत्रपाठ करावा. मोबाईलशी खेळत मंत्रपाठ करू नये. इकडे तिकडे बघत गप्पा मारत मंत्रपाठ करू नये. एकश्रुतीने मंत्रपाठ करीत राहावा, नाहीतर ऋषींचा कोप त्या ब्राह्मणावर होतो. ऋषींचा, त्या मंत्राचे जे ऋषी असतात त्या ऋषींचा कोप त्या ब्राह्मणावर होतो. म्हणून ब्राह्मणांनी कधीही मंत्रपाठ करीत असताना फार सावध राहून मंत्रपाठ करायचा असतो. त्या मंत्राला चुकवायचं नसतं. गीती शीघ्री शिरः कंपी वगैरे नियम आहेत. कधी शीघ्र गतीने मंत्रपाठ करायचा नसतो. नाहीतर श्रावण महिन्यामध्ये लघुरुद्र 4-5 लघुरुद्र घेतलेत, मग चला फास्ट नमस्कार एवढं शांतपणे. 4 लघुरुद्र 2 लघुरुद्र घेतले तरी चालतील, पण शांतपणे करायचं. शिरः कंपी, मंत्रपाठ करीत असताना माना खूप जोरजोरात हलवायच्या नसतात. नाहीतर सहस्र शीर्षा पुरुष असं नाही. गीती शीघ्री शिरः कंपी, मान हलवायची नसते. मान फक्त स्वर देण्यापुरतीच हल्ली पाहिजे. नाहीतर काही मंत्रपाठ करताना तुम्ही बघितलं असेल, म्हणजे मी बघतो म्हणून मला कळतं. हिरण्यवर्णम चंद्रमयं लक्ष्मीं जातवेदो तामवह जातवेदो लक्ष्मी मन पदामिनीं वगैरे हे असलं नाही म्हणायचं. असलं नाही म्हणायचं. ते काही युद्ध नाहीये. त्यामुळे मंत्रपाठ करताना एकश्रुतीने एकचित्त होऊन मंत्रपाठ करायचा असतो. आमचे एक काका होते, गणपती उपासक होते चांगले, आणि ते गणपतीचा रोज अथर्व शीर्षाने अभिषेक करायचे. आणि कसं, नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि. हे चुकीचं. असं करायचं नसतं. मनोभावे करायचे. IIT मध्ये शिकलेले होते, पण ते असं चालायचं, म्हणजे युद्ध चालायचं त्यांचं गणपतीशी. तर गीती शीघ्रे शिरः कंपी हे सगळे नियम दिलेले आहेत शास्त्रामध्ये. मंत्रपाठ करीत असताना आणि गायन करीत असताना नियम आहे की दात दिसता कामा नाहीत. दात दिसता कामा नाहीत, हा पण नियम आहे. म्हणजे दात दिसता कामा नाहीत म्हणजे पूर्ण असे दात दिसता कामा नाहीत, थोडे तर दिसणारच बोलता बोलता. तर हे सगळे नियम पाळून मंत्रपाठ केला पाहिजे. आणि तो मंत्रपाठ रावणाकडून घडला नाही, कारण रावण कैकसेचा मुलगा असल्यामुळे मंत्रपाठ करताना चित्रविचित्र तोंड केली असतील, चुकवला असेल, फास्ट केला असेल. ऋषी रागवले आणि म्हणाले की असुर भावापन्न होशील, म्हणून रावणाला ती असुरगती प्राप्त झाली. सज्जन, तर हा रावण असुर भावापन्न झालेला असल्यामुळे त्याच्या मनात देखील तो असुर भाव शिल्लक होता. आणि तो रावणाचं वैशिष्ट्य होतं, जे काही त्याला करायचं असायचं ते उत्तम प्रकारे करायचं. त्यामुळे आता राक्षस बनलोय तर त्यातही उत्तम राक्षस झाला पाहिजे, माझ्यासारखा दुसरा होता कामा नये, ही कायम रावणाच्या मनात खुमखुमी असायची. तर मंदोदरीशी विवाह केल्यानंतर रावण मंदोदरीशी एकनिष्ठ राहतोय. किती एकनिष्ठ राहतोय, तर जगामध्ये काहीही उपद्व्याप करून आला तरी रोज रात्री जेवायला वेळेवर घरी पोचतो रावण. बायको गरमागरम करून वाढते, रावण जेवतोय, आणि नंतर बायकोचं जेवण झाल्यानंतर दोघंही गच्चीमध्ये गप्पा मारत बसतात. मग सारीपाट खेळत बसतात. मग मंदोदरीला झोप आली की ती झोपते, आणि मग हा निशाचर वृत्तीने फिरत बसतो इकडे तिकडे. म्हणजे एवढ्या सगळ्या उपद्व्यापांमध्ये देखील रावण स्वतःच्या पत्नीला प्रसन्न ठेवतो. म्हणजे कधी कधी मी गमतीने म्हणतो की मला काही अनुभव नाही गृहस्थाश्रमाचा, पण रावणा इतकी वेळ जरी पतींनी पाळली ना तरी पत्नी प्रसन्न राहील. की वेळेवर जेवायला येणं, बायकोशी 2 शब्द बोलणं. तर एवढं जरी पाळलं तरी देखील बऱ्याचशा संसारांचं डिव्होर्स थांबू शकतो. तर रावण असा होता.
म्हणजे एका बाजूला म्हणावं तर सद्गुणांचा पुतळा, आणि एका बाजूला म्हणावं तर विश्वासही बसणार नाही इतके दुर्गुण रावणामध्ये. बरं, मंदोदरीवर एवढं त्याचं प्रेम, मंदोदरी त्याच्याशी इतकी एकनिष्ठ, पण तरी देखील त्याचं प्रेम जरी मंदोदरीवर असलं तरी निष्ठा नव्हती मंदोदरीवर. आणि म्हणून मंदोदरी व्यतिरिक्त आणखीन 100 मुलींना फसवून बिसवून त्यांनी स्वतःची पत्नी बनवून आणून ठेवलेलं होतं. आणि त्या 100 ज्या त्याच्या बाकीच्या राण्या होत्या त्यांच्यासाठी देखील आलिशान महाल त्याच्याच महालात होता. म्हणजे रावणाचा महाल 7 मजली, व्हाईट हाऊस सारखा पांढरा शुभ्र महाल होता रावणाचा, वर्णन आहे रामायणात. त्यातल्या तळघरामध्ये सगळे रथ बीत पार्क केलेले असायचे. त्याच्यानंतर सगळे सैनिक बिनिक पहारा देत दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर रावणाचं स्वयंपाकघर होतं. त्यामध्ये अगदी माणसाच्या मांसापासून ते अगदी सात्विक मोदकांपर्यंत सगळे पदार्थ बनायचे. नंतर 4थ्या मजल्यावर रावण नृत्यगीत ऐकत बसायचा. 5व्या मजल्यावर रावणाच्या सगळ्या त्या 100 आणलेल्या ज्या बायका होत्या, कोणाला पैसे देऊन, कोणाला भाळवून, कोणाला फसवून, त्या सगळ्या त्याच्या ज्या बायका होत्या त्यांना एका मजल्यावर सेट केलेलं होतं. 6वा मजला पूर्ण मंदोदरीचा होता, त्यामध्ये फक्त मंदोदरी आणि रावण राहणार. आणि 7वा मजला जो होता त्यावर फक्त रावण राहणार. आणि त्या मजल्याला मोठी बाल्कनी होती, ज्या बाल्कनीतून संपूर्ण लंका नगरी दिसायची. आणि रावण मंदोदरी बरोबर सारीपाट वगैरे खेळून झाला, मंदोदरी झोपली की स्वतःच्या मजल्यावर जाऊन बसायचा ना, विचार करायचा उद्या कोणाला छळायचं, उद्या कोणाला काय करायचं, असे बेत आखत बसायचा. आणि सकाळ व्हायला लागली की स्वतःच्या त्या गच्चीत जायचा आणि संपूर्ण लंका नगरी निहाळायचा, सगळे खुश आहेत की नाही, कुठे काही हे नाही ना ते नाही ना. आणि ब्राह्म मुहूर्त यायला लागला, लंका झोपायला लागली की हा समुद्र किनारी जायचा आणि संध्या स्नान वगैरे सुरू करायचा. काय दिनक्रम असेल त्या रावणाचा, विचित्र दिनक्रम. तर असा हा रावण, अशी ही रावणाची लंका, सगळ्याचं वर्णन या रामायणात आलेलं आहे. त्यामुळे असं नाही आहे की रामायणामध्ये रावणाची निंदाच केलेली आहे. रावणाचे सगळे गुण जसे आहेत तसे वाल्मिकींनी वर्णन केलेले. तर अशा पद्धतीने रावणाची लंकेमध्ये चांगली दृढ पकड झाली. लंकेवर पकड झाल्यानंतर आता कोणी MLA बनल्यानंतर MP ची तर आशा धरतोच. त्यामुळे लंकेवर पकड झाल्यानंतर रावणाचा दुसरा मनसुबा होता स्वर्गावर आपलं राज्य पोचवायचं. पण स्वर्गात राज्य नेण्यासाठी म्हणून स्थिती कठीण होती. स्वर्गावर राज्य करायचं तर आपल्या राक्षसांना खायला प्यायला काय द्यायचं, कारण राक्षस तर काही नुसतं अमृतपान करून राहणार नाही, त्यांना मांस मदिरा हे ते सगळं लागतं जे स्वर्गात मिळत नाही. मग रावणाने विचार केला की स्वर्गावर ताबा मिळवणं कठीण आहे, पण स्वर्गातल्या देवतांना मी बंदिस्त करू शकतो, म्हणजे स्वर्ग रिकामा करू शकतो, एवढं तर करू शकतो. म्हणून रावणाने इंद्रासकट सगळ्या देवतांना बंदिस्त केलं आणि बंदिस्त करून लंकेच्या कारागृहात डांबून ठेवलं. आणि काय काय कामं सोपवली, तर वायुदेवाला काम सोपवलं, रोज सकाळी लंकेतले रस्ते झाडून काढायचे, वायुदेवाला काम सोपवलं. वरुणदेवाला काम सोपवलं की रोज लंकेतले रस्ते धुवून काढायचे. त्यानंतर वरुणदेवाला दुसरं काम सोपवलं की आजपासून तू आमचा धोबी, आमच्या सगळ्यांचे कपडे धुवायचे म्हणे. आणि गणपतीला काम सोपवलं की त्या वरुणाने धुतलेले कपडे उचलून घड्या करून आमच्या महालात आणून ठेवायचे. लक्ष्मीला सांगितलं, लक्ष्मी आजपासून तू लंकेची दासी, तुला मी सगळ्या दासींची प्रमुख दासी म्हणून नेमतो. ह्यापेक्षा तुझं भाग्य काय असावं की लंकाधीशाची तू दासी आहेस, असं म्हणून तो रावणाने लक्ष्मीला देखील खिजवलेला आहे. लक्ष्मीला देखील खिजवलेलं आहे. म्हणजे लक्ष्मीला म्हणतोय की तुला माझी दासी बनण्याचं भाग्य मिळणं हे किती मोठं भाग्य आहे की त्रैलोक्याच्या अधिपत्याची तू दासी बनलीस, असं म्हणून लक्ष्मीला दासी बनवलं. आणि दासी बनवून लंकेमध्ये पिण्याचं पाणी भरण्याचं काम लक्ष्मीला दिलंय. आणि लक्ष्मी घडा भरून पिण्याचं पाणी आणून आणून हंडे भरून ठेवती. सगळ्या देवलोकांना कामाला लावलंय रावणाने. आणि ते कामाला लावलंय ते कसं, मजुरासारखं कामाला लावलंय, बंदी बनवून कामाला लावलेलं आहे. आणि कामं झाली की पुन्हा त्यांना कारागृहात ढकलून द्यायचा रावण. त्यामुळे सगळे देव त्राही करू लागले.
बर रावणाविरुद्ध बंड करण्याची कोणाच्यात ताकदच नाही, कारण मंत्राधीनंच दैवतम म्हटलेलं आहे. देवता हे मंत्राच्या अधीन असतात. मंत्र म्हटला की देवता बांधले जातात, मंत्र म्हटला की देवता बांधले जातात. आम्हाला एकदा मध्यंतरी प्रश्न विचारला की गुरुजी, महाराष्ट्रात अमुक एक राजनेता आहे, त्यांनी म्हणे बगलामुखीचं अनुष्ठान करत काही ब्राह्मणांना ठेवलेलं आहे, पण तो दुष्ट राजनेता आहे, तर ती बगलामुखी देवी त्याला सिद्धी देईल का? म्हटलं हो देते म्हटलं, कारण मंत्राधीनमच दैवतम, जो मंत्रपाठ करेल त्याला सिद्धी देण्याचं काम देवता करतात. देवता हे निरपेक्ष असतात म्हटलं. त्यामुळे म्हटलं मग सज्जन राजनेत्यांनी देखील मंत्रपाठ केला पाहिजे म्हटलं. सज्जन राजनेत्यांनी असं म्हणून चालणार नाही मंत्र तो पंडितों ने बनाए उसके पास मत देखो, असं म्हणून चालणार नाही. त्यामुळे मंत्रपाठ दुर्जनानी करो की सज्जनानी करो, त्याची सिद्धीही मिळतेच. त्यामुळे रावण काय करायचा, एखादा देव जर त्याच्या विरुद्ध बंड करतोय असं कळलं की मंत्रांनी तो बांधून ठेवायचा त्या देवतेला. हे प्रकार होते. तर देवतांच्या मंत्रांनी देवतांना जसं जागृत करता येतं, तसंच मंत्रशक्तीने त्या देवतेला आपण थांबवू देखील शकतो. तर ह्या सगळ्या विद्या रावणाला असल्यामुळे या देवता रावणाचे दास बनून बसलेले होते सज्जन, आणि त्राही त्राही करू लागलेले होते. म्हणत होते की आम्हाला तारा, आम्हाला कोणी तारा. कोणाकडे तारण्यासाठी जावं, तर गेले ब्रह्मदेवाकडे. म्हणे ब्रह्मदेवा, या रावणाच्या त्रासापासून आम्हाला वाचवा. ब्रह्मदेव म्हणाले मी काय वाचवणार, मीच वरदान देऊन बसलोय म्हणे, त्यामुळे मी वाचवू शकत नाही. महादेवाकडे जा. महादेवाला म्हणाले महादेवा आम्हाला वाचवा. तर महादेव म्हणतायत की रावण तर माझा भक्त आहे, त्याचा उत्कर्ष मला का बघवणार नाही म्हणे, त्यामुळे मी ह्यात काही पडणार नाही म्हणे. तो माझा भक्त आहे, माझ्याच भक्ताविरुद्ध मी काही कारस्थान करणार नाही. जसं असतं ना, एखाद्या पार्टीमध्ये एखादा नेता वाईट वागत असेल ना, पक्षश्रेष्ठीला सांगितलं असं, तो म्हणतो नाही मेरे पार्टी का आदमी है, मैं उसके खिलाफ कुछ नहीं करूंगा, आप देख लो. तसं झालं ते महादेवाचं देखील, की माझी भक्ती करतोय त्यामुळे मी काही त्याच्या विरुद्ध कारवाई करणार नाही. मग शेवटी जा म्हणे विष्णूंकडे जा. विष्णूंकडे गेले. विष्णू म्हणाले हो हो चालेल, तुम्हाला तुमचं रक्षण करण्यासाठी मीच जन्म घेतो. कारण रावणाला ब्रह्मदेवानी वरदान दिलंय ना की देवतांच्या हातून तू मरणार नाहीस, दानवांच्या मनुष्यांच्या हातून मरणार नाहीस, म्हणून आता मलाच जन्म घेणं प्राप्त आहे. आणि अंबरीशांना दिलेल्या वचनानुसार मला जन्म घ्यायचाच आहे. त्याचप्रमाणे हा रावण आणि कुंभकर्ण हे दुसरे तिसरे कोणी नसून माझेच परमप्रिय द्वारपाल जय आणि विजय आहेत. त्यामुळे त्यांच्या उद्धारासाठी मला जन्म घ्यायचाच आहे. त्यामुळे भगवान नारायण जन्म घेण्यासाठी प्रस्तुत होत आहेत. पण त्याआधी भगवान नारायण महादेवाला सांगतायत की महादेवा, तुम्ही महादेव म्हणून नाही, पण मला सहाय्य करण्यासाठी तुम्ही देखील जन्म घ्या. मग त्यावेळेला महादेव अंजनी सुत वायुनंदन बनून मारुती बनून जन्माला येत आहेत. असं करून एकेका देवतांना महाविष्णूंनी पाठवलेलं आहे. स्वतःच्या चक्र सुदर्शन शेषनागाला देखील सांगितलेलं आहे, गदेला देखील सांगितलेलं आहे की तुम्ही पण मानवरूपी जन्म घ्या. कारण चक्र सुदर्शन गदा यांनी रावण मरणार नाही, पण तुमची मला साथ हवी, म्हणून तुम्ही जन्म घ्या. म्हणून तिकडे शेषनागाला सांगितलंय माझा धाकटा भाऊ बनून जन्माला ये. गदेला सांगितलंय माझा धाकटा भाऊ जन्माला ये भरत. आणि चक्राला सांगितलं माझा धाकटा भाऊ बनून तूही जन्माला ये शत्रुघ्न. असं करून आणि लक्ष्मीला सांगितलं की तुलाही जन्म घ्यावा लागेल, कारण तुझ्या निमित्ताशिवाय रावणाला मारण्यासाठी निमित्त सापडणार नाही म्हणे मला, त्यामुळे तूही जन्म घे. असं करून या सगळ्यांनी जन्म घेण्याचा निश्चय केलेला आहे. आणि कोणत्या कुळात जन्माला यायचं, कारण देवता जन्माला येताना देखील अत्यंत सत्कुलामध्ये जन्म घेतात. चांगल्या कुळामध्ये, ज्या कुळामध्ये धार्मिकता आहे, ज्या कुळामध्ये देवभक्ती चालू आहे, ज्या कुळामध्ये सदाचार चालू आहे, अशा कुळामध्येच दिव्य आत्मे जन्माला येतात. तर परमात्मा जन्माला येणार त्यासाठी त्या पद्धतीचंच कुळ हवं. आणि त्या काळी ह्या भारतवर्षामध्ये जगामध्ये फक्त दशरथ राजाचं कुळ इतकं पुण्यवान होतं की ज्या कुळात भगवंतानी जन्म घेणं योग्य ठरलं असतं. म्हणून भगवंतानी दशरथ राजाच्या कुळात जन्म घेण्याचं ठरवलंय.
पण कुळात जन्माला येण्यासाठी म्हणून दशरथाला एक प्रतिबंध होता की त्याला पुत्रप्राप्ती होणार नाही पट्टराण्यांकडून. तो प्रतिबंध हटवण्यासाठी काहीतरी निमित्त हवं होतं. आता ते निमित्त भगवंत लीलापूर्वक करतायत. काय करतायत तर एक दिवस दशरथ राजा स्वतःच्या मंत्र्यांबरोबर स्वतःच्या उद्यानामध्ये बागेत फिरत असताना राजनैतिक चर्चा करीत असताना अचानक दशरथ राजाच्या खांद्यावर एक कोमट कोमट बिंदू पाण्याचा पडतो, पाण्याचा थेंब पडतो. तो थेंब पडल्यानंतर दशरथ राजा वर बघतो की अरे हे कोमट पाण्याचा थेंब कुठून पडला. तर बघतो तर अरे वरती कौसल्या राणी उभी आहे, तिच्या महालाची बाल्कनी आहे, त्या अट्टालिकेत कौसल्या उभी आहे आणि ती घळाघळा रडतीये आणि तिच्या रडण्याचा अश्रुबिंदू दशरथ राजाच्या खांद्यावर पडलेला आहे. दशरथ राजा विचार करतो अरे अरे हा तर अनर्थ झाला, राज्याच्या राणीने रडावं, एवढा काय प्रकार घडला कौसल्येच्या बाबतीत. म्हणून दशरथ राजा धावत धावत तिच्या महालात जातोय आणि कौसल्ये कौसल्ये करून हाक मारतो. कौसल्या काही येत नाहीये, ती पाठ करून उभी आहे. दशरथ राजा तिच्या जवळ जाऊन विचारतोय की हे कौसल्ये काय झालं, म्हणे तू रडतीयस. तर कौसल्या तोंड लपवते, म्हणे बघ बघ करून तिची अनुवटी धरून त्याच्याकडे, तर ही घळाघळा रडतीये, डोळे लाल लाल झालेले आहेत. कौसल्येला दशरथ राजा विचारतोय की अगं काय झालं रडायला. तर कौसल्या हुंदके देत देत म्हणते की अहो पहा पहा ती संध्याकाळची वेळ, ते पाडस त्या हरिणी भोवती कसं दुडदुडत फिरतंय आणि ती हरिणी त्या पाडसाला चाटून चाटून आल्हादित होतीये. म्हणे पहा पहा या गोरज मुहूर्तावर गाय चरून येतीये, तिचं बाळ तिचं वासरू हंबरतंय आणि गाय धावत धावत तिला पान्हा फुटलेला आहे आणि स्वतःच्या बाळाजवळ वासराजवळ येतीये, वासरू पान्हा फुटलेला आहे, दुग्धप्राशन करतोय आणि गाय फार कौतुकाने त्याला चाटतीये. ते पहा त्या घरट्यामध्ये चिमणीची छोटी छोटी पिल्लं आहेत. त्या पिल्लांना किती लगबगीने चिमणा आणि चिमणी येऊन घास भरवतायत आणि त्या पिल्लांना स्वतःच्या पंखांखाली ऊब लागावी म्हणून धरून ठेवतायत. तेही जाऊ द्या प्राणी पशु पक्ष्यांचं. पहा या झाडांवर चढलेल्या मोगराच्या मालतीच्या वेली संध्याकाळ होऊ लागलेली आहे आणि ह्या वेलींवरच्या कळ्या हळूहळू फुलायला लागलेल्या आहेत. म्हणे या वेलींना देखील मुलं बाळ आहेत, या हरिणीला देखील पाडस आहे, या गाईला देखील वासरू आहे, या चिमण्यांना देखील छोटी छोटी पिल्लं आहेत, पण मला मात्र काही पुत्र नाही, त्याचं म्हणे मला दुःख झालेलं आहे. असं म्हणून ती हुंदके देत देत रडते. दशरथ राजा विचार करतोय की हे दुःख तर फक्त कौसल्येचं नाही, सुमित्रा आणि कैकईला पण तर हे दुःख असेल, त्यामुळे त्या देखील आतल्या आत रडतच असतील. या राण्यांचे अश्रू जर आमच्या अयोध्या भूमीत पडले तर देवता नाराज होतील, त्यामुळे यांच्या मनातली इच्छा पूर्ण झालीच पाहिजे, त्यासाठी काहीतरी उपाय केला पाहिजे. मग काय उपाय करायचा. ताबडतोब वसिष्ठ ऋषींना निरोप धाडलाय की ऋषीवर्य फार गंभीर चिंतेने ग्रसित झालेलो आहे मी, कृपा करून तुम्ही येऊन मार्गदर्शन करा. त्यावेळेला वसिष्ठ ऋषींचा आश्रम अयोध्येपासून 100 किलोमीटर दूर होता. पूर्वी राजे आणि राजांचे गुरु हे लांब लांब राहायचे, कारण राजधानीमध्ये राहिल्यानंतर हळूहळू ते सगळे विद्यार्थी देखील तसेच विचार करू लागतात नागरी लोकांप्रमाणे. त्यामुळे ऋषीमुनींचे आश्रम हे कायम जंगलात एकांतात असायचे, त्यांचे विद्यार्थी तिथे शिकायचे. म्हणून राजगुरू असले तरी वसिष्ठ ऋषींचा आश्रम मात्र जंगलात होता. तर वसिष्ठ ऋषी आलेत त्यांच्या शिष्यांबरोबर आणि दशरथाला विचारतायत, हे दशरथा काय चिंता आहे म्हणे तुला. तर दशरथ राजा म्हणतोय की गुरुदेव पहा म्हणे माझ्या डोक्यावरचे केस पिकले, माझे दातही हळूहळू गळू लागलेले आहेत, माझ्या अंगावर देखील आता सुरकुत्या येऊ लागलेल्या आहेत, निश्चितच वार्धक्य माझ्या जीवनात प्रविष्ट झालेलं आहे. त्यामुळे राज्यासाठी योग्य कोणीतरी उत्तराधिकारी मिळावा ही चिंता मला होणं स्वाभाविक आहे. माझ्या एकाही पट्टराणीला पुत्र नाही, त्यामुळे ह्या तिघीही पट्टराण्या फार दुःखी आहेत म्हणे.
त्यांचं दुःख मला बघवलं जात नाही. या रघुकुळाला कोणीतरी उत्तराधिकारी पुत्र देखील हवा, कुलदीपक हवा, ह्या चिंतेने मी ग्रसित आहे. आणि माझ्या मनात एक असा विचार आला की पुत्र प्राप्त होण्यासाठी म्हणून काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि एखाद्या राजासाठी एखादा यज्ञ करणं, कोणता मेध यज्ञ करणं, अश्वमेध यज्ञ किंवा सूय यज्ञ, राजसूय यज्ञ वगैरे करणं हे इष्ट आहे. तर असा कोणता यज्ञ जर मी केला तर त्या यज्ञाच्या फलस्वरूप मला पुत्र होईल का, असा प्रश्न वसिष्ठ ऋषींना दशरथ राजाने विचारलेला आहे. त्यावर ऋषी म्हणतायत की हे राजन, राजसूय यज्ञाचं फळ, अश्वमेध यज्ञाचं फळ हे तर राज्यप्राप्ती आणि स्वर्गप्राप्ती हे आहे. पण या एखाद्या यागाबरोबर जर इष्टी याग जर केला, कोणता पुत्रकामेष्टी, तर मात्र तो याग सफल होईल आणि तुम्हाला पुत्राची प्राप्ती होईल असं म्हटलं. आपल्याकडे यज्ञाचेही अनेक प्रकार आहेत. एकाला आपण म्हणतो होम, एकाला आपण म्हणतो हवन, एकाला आपण म्हणतो यज्ञ, एकाला आपण म्हणतो याग, एकाला आपण म्हणतो इष्टी, एखाद्याला आपण मेध, असे यज्ञाचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. आहेत सगळे यज्ञ कोटीतलेच, परंतु हे सगळे वेगवेगळे. एखाद्या यज्ञाला आपण शांती म्हणतो, मूळ नक्षत्राची शांती, अमुक शांती, तमुक शांती. त्यामुळे होम, हवन, यज्ञ, याग हे वेगवेगळे प्रकार असतात. आपण हे सगळे समानार्थी म्हणून वापरतो, पण तसे ते समानार्थी नसतात. तर इष्टी नावाचा जो यज्ञाचा प्रकार असतो, हा एखाद्या यागाशी संलग्न करून तो घ्यायचा असतो, तर तो सफल होतो. जसं एखादा औषध घेताना डॉक्टर म्हणतात ना, पहले कुछ खा लो फिर दवाई ले लेना, तब दवाई का असर होगा, केवल दवाई लोगे तो असर नहीं होगा. तसं इष्टी नावाचा जो याग असतो, तो यज्ञ असतो, तो एखाद्या यागाला जोडून घ्यायचा असतो. तो जर यागाला जोडून घेतला तर मग तो इष्टी सफल होतो. आणि इष्टी याग जो आहे तो काही सामान्य याग नसतो की नुसते समिधा बिमिधा घेतल्या आणि ज्वाळ तयार केला आणि स्वाहा स्वाहा केल्याने इष्टी याग होतो, असं नाही. इष्टी याग हा फार कठीण याग आहे. तर त्यात देखील पुत्रकामेष्टी याग त्याहून कठीण याग आहे. पुत्रकामेष्टी यागाचा नियम असा आहे की पुत्रकामेष्टी यागाचं पौरोहित्य करणारा मनुष्य, पौरोहित्य करणारा ब्राह्मण हा असा लागतो की ज्या ब्राह्मणाने लग्न होईपर्यंत कधीच स्त्रीचं मुख बघितलेलं नाही, असा जर आचार्य मिळाला, असा जर ब्राह्मण मिळाला तर तोच पुत्रकामेष्टी याग करू शकतो, हा नियम आहे. तेव्हा वसिष्ठ ऋषी दशरथाला म्हणतायत, हे दशरथा, पुत्रकामेष्टी याग जर केला तर तुला पुत्राची प्राप्ती होईल, पण त्यासाठी उत्तम आचार्य निवडला पाहिजे म्हणे. तू म्हणे कोण आचार्य निवडणार? म्हणे तुमच्यासारखे राजगुरू असताना तुम्हीच पौरोहित्य करायचंय आमच्या पुत्रकामेष्टी यागाचं. नाही म्हणे दशरथा, मी तुझं पौरोहित्य करू शकत नाही, कारण पुत्रकामेष्टी यागाचा नियमच असा आहे की यज्ञ करणारे जे आचार्य आहेत ते विवाह होईपर्यंत कोणत्याही स्त्रीला बघितलेलं नसलेले आचार्य असले पाहिजेत. दशरथ राजा विचार करतो, असा कोण माणूस जगात असेल की ज्याने लग्न होईपर्यंत स्त्रीलाच बघितलं नाही. काही नाही तर कमीत कमी आईला बघितलं असेल, आजीला, बहिणीला, कोणाला तरी तर बघणारच स्त्रीला. त्यामुळे असं तर मिळणं म्हणे कठीण आहे. म्हणजे मग याचा अर्थ पुत्रकामेष्टी याग माझा होऊच शकत नाही. नाही म्हणे, होऊ शकतो. कसं होईल म्हणे? म्हणे सह्याद्री पर्वतांच्या रांगांमध्ये एक विभांडक नावाचे ऋषी राहतात आणि त्या ऋषींना अप्सरेपासून एक पुत्र झाला. आणि जसे ते अप्सरेवर भाळले तसा आपला पुत्र कोणत्या स्त्रीवर भाळू नये म्हणून जन्म होताच त्यांनी मुलाला बाजूला घेतलं आणि अप्सरेला जायला सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी इतकी काळजी घेतली की मुलांनी कोणत्या स्त्रीचं मुखच बघू नये म्हणून सगळ्या जनमानसातून दूर जाऊन जंगलात राहू लागले. तर त्या विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग हा असा तरुण युवा ऋषी आहे की ज्याने कधीच स्त्रीचं मुख बघितलं नाही.
त्यामुळे त्यांनी जर तुमचं आचार्यत्व स्वीकारलं तर पुत्रकामेष्टी याग यशस्वी होईल म्हणे. मग म्हणे आपण त्यांना विचारायला जाऊ. हो म्हणे जाऊया. करून पुत्रकामेष्टी यागार्थ आचार्यांची निवड करण्यासाठी म्हणून हे दशरथ राजा, त्यांचे अमात्य, त्यांच्याबरोबर वसिष्ठ ऋषी, भरद्वाज मुनी, वाल्मिकी ऋषी, च्यवन ऋषी हे सगळे निघालेले. आणि जाता जाता दशरथ राजाचा मित्र मगधाधिपती, त्याच्याकडे दशरथ राजा थांबलेला आहे. कारण मगधाधिपतीकडे त्या दशरथ राजाची मोठी कन्या कौसल्याची मुलगी शांता ही राहतीये. कारण दशरथाचा तो मित्र असल्यामुळे दशरथाकडे शांतेला बघितल्यानंतर त्या दशरथ राजाच्या मित्राने, तोही राजा होता, त्यांनी सांगितलं की हे दशरथा, तुझी मुलगी माझी मुलगी, माझ्या कुळामध्ये मुलंच मुलं आहेत, आम्हाला मुलगी झाली नाही, ते तुझ्या मुलीला मी माझी मुलगी म्हणून सांभाळतो म्हणून आग्रहाने घेऊनच गेला तो. त्यामुळे दशरथ राजाची मुलगी शांता तिथे राहत होती. त्यामुळे जाता जाता दशरथ राजाने विचार केला की सह्याचल दक्षिण भारतात जाताना मगधाचं राज्यामध्ये लागतं, तर मुलीला भेटून, आपल्या मित्राला भेटून पुढे जाऊ म्हणून मगध नगरीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि कळतंय की मगध नगरीमध्ये 12 वर्ष पाऊसच पडलेला नाही, त्यामुळे दुष्काळ पडलेला आहे. त्यामुळे पर्जन्येष्टीची आवश्यकता आहे. तर पर्जन्येष्टी कोणी केली तर यशस्वी होईल? तर त्या राजाच्या कुलगुरूंनी सांगितलेलं होतं, असा कोणीतरी आचार्य हवा की ज्यांनी विवाह करण्यापूर्वी कधीच स्त्रीचं मुख बघितलेलं नसेल. अशा कोणत्या आचार्यांनी पर्जन्येष्टी जर केली तर ती यशस्वी होईल. दशरथ राजा म्हणतोय की अरे मित्रा, काही काळजी करू नको, मीही तसेच आचार्य शोधायला निघालोय. तर तसे आचार्य मिळाल्यानंतर आधी तुझ्याकडे आणतो, पर्जन्येष्टी आपण करून घेऊ आणि मग माझ्या पुत्र कामेष्टीसाठी त्यांना घेऊन जातो. असं म्हणून हे सगळे शोधायला निघालेले. पूर्ण विंध्याचल पर्वत पार करून दक्षिण भारतात प्रवेश केलाय आणि सह्याद्रीच्या हिरव्या गार घनदाट अरण्यांमध्ये प्रवेश केलाय. आणि प्रवेश करून विभांडक ऋषींचा आश्रम शोधत शोधत निघालेत. आणि वसिष्ठांनी विभांडक ऋषींची भेट घेतली आहे, दशरथाच्या आगमनाची वार्ता त्यांना सांगितली आहे. दशरथांनी त्यांचं अर्घ्यपाद्य इत्यादी देऊन पूजन केलंय, नजराणे सादर केलेत. आणि नमस्कार करून दशरथ राजा प्रार्थना करतोय की मुनिवर्य, आपला पुत्र आम्हाला आचार्य म्हणून पाहिजे आहे. म्हणे कशासाठी? म्हणे पुत्र कामेष्टी यज्ञासाठी, आणि माझ्या मित्राच्या राज्यामध्ये अवर्षण झालेलं आहे, त्यामुळे तिथे पर्जन्येष्टी याग करण्यासाठी. पण अट ही आहे, आमच्या गुरुदेवांनी सांगितलंय की आचार्य असे हवेत की ज्यांनी विवाहाच्या आधी कधीही स्त्रीचं मुख बघितलेलं नसेल. आणि तशी सिद्धी तर केवळ आपला पुत्र ऋष्यशृंग त्याच्याकडेच आहे म्हणे. विभांडक ऋषी म्हणतात, हो हो, त्यांनी जन्माला आल्यापासून कधीही स्त्रीचं मुख बघितलेलं नाही, त्यामुळे तोच तुमच्यासाठी आचार्य होण्याच्या योग्यतेचा आहे. तर म्हणे कृपा करून तुम्ही त्याला सांगा. अहो म्हणे मी कुठे सांगणार, मी आता वृद्ध झालो. मी जिथे राहतोय तिथून साधारणपणे 2-5 मैलांच्या अंतरावर जे जंगल आहे, भयंकर जंगल, घनदाट अरण्य, त्या अरण्यामध्ये तो तप करतो. असं म्हणून त्या अरण्याचा मार्ग दाखवलाय. आणि इकडे दशरथ राजा आणि वसिष्ठ मुनी सगळे त्या अरण्यात जात आहेत. आणि तिकडे एका ठिकाणी ध्यान लावून बसलेले ऋष्यशृंग दिसत आहेत. ऋष्यशृंगांना दशरथ राजाने नमस्कार केलेला आहे. ऋष्यशृंगांनी बघितलंय की हा कोणता प्राणी आला, कारण कधी मानव बघितलेलाच नव्हता वडिलांशिवाय, कायम प्राणी पशु पक्षीच बघितलेले. तर दशरथ राजाला बघितल्यानंतर बघतायत की डोक्यावर काहीतरी सोन्याचं घातलंय, कानात काहीतरी सोन्याचं आहे, अंगावर काहीतरी परिधान केलंय, वल्कलं बिलकलं नाही आहेत. तर वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून ऋष्यशृंग विचारतायत की, कारण वसिष्ठ ऋषी आहेत त्यामुळे ऋषींनी ऋषींना ओळखलं. म्हणे ऋषीवर्य, हे कोणते जीव आहेत? म्हणे हे जीव नाही, हे मानव आहेत म्हणे, सगळे मानवांमधला हा राजा आहे. हो का? म्हणे काय नाव यांचं? म्हणे दशरथ राजा. हो हो म्हणे, नाव ऐकलंय म्हणे, सगळ्या पृथ्वीवर यांचं राज्य आहे ना म्हणे. हो. हे डोक्यावर काय घातलंय? म्हणे याला मुकुट म्हणतात. हे काय घातलंय? म्हणे कुंडल म्हणतात. परिचय करून दिला की हा मानवच आहे, फक्त हे मुकुट कुंडल वरून घातलेली आहेत म्हणून. बर बर म्हणे, मग आमच्याकडे येण्याचं प्रयोजन काय? म्हणे पुत्र कामेष्टी याग करायचं. हो म्हणे, करून देऊ. मग म्हणे चला आमच्या बरोबर. तर निघतात हे यायला.
आता हे काय, तिकडे जंगलामध्ये दिगंबर अवस्थेत बसलेत म्हणे, आता जाताना भरपूर नगरी वगैरे लागेल तर थोडी वल्कलं बिलकलं बांधून घ्या. ठीक आहे म्हणे. मग हे ऋष्यशृंगांनी वल्कलं वगैरे बांधली. तरुण मुलगा येतो, युवावस्थेतला तो ऋषी आहे, आणि वल्कलं बिलकलं बांधून यांनी कोणत्या स्त्रीला बघू नये म्हणून त्यांच्या रथाच्या आसपास सगळे सैनिक उभे केलेत, आणि अशा पद्धतीने ही स्वारी निघालेली आहे. जाता जाता मगध नगरीमध्ये पोचतायत, आणि आधीपासून दशरथ राजांनी इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलंय की स्वागतासाठी कोणत्याही सवाष्णीला आरती घेऊन पाठवायची नाही म्हणे. यांना आरती ओवाळण्यासाठी, औक्षणासाठी कोणतीही सवाष्ण चालणार नाही, कारण स्त्रीचं दर्शन होईल. म्हणून मग आरती कशी केली आहे तर हत्तीच्या सोंडात आरतीची थाळ देऊन त्यांनी आरती करवलेली आहे ऋष्यशृंगांची. तर हत्तीणीच्या तोंडात आरती देऊन आरती करवलेली आहे, आणि मग ऋष्यशृंगांचं आगमन त्या मगध नगरीत झालेलं आहे. दशरथ राजाने सांगितलं की महाराज, आधी इथे पुत्र कामेष्टी यज्ञ तुम्ही करा, त्यानंतर मग आपण अयोध्येला, इथे पर्जन्येष्टी याग करा, मग आपण अयोध्येत जाऊ. ठीक आहे म्हणे, पर्जन्येष्टी याग करू. तेवढ्यात काय होतं, ती जी शांता आहे ती अशी पडद्यामागे लपून बघत असते काय बोलतायत हे सगळे, आणि नेमकं तिला बघितलंय ते कोणी बघितलंय, ऋष्यशृंगांनी बघितलेलं आहे. आणि ऋष्यशृंगांनी तिला बघता क्षणी म्हणतात की तो कोण मनुष्य उभा आहे, मला फार आवडला म्हणे, त्याला जीवनभर मित्र करायची माझी तयारी आहे म्हणे. तर दशरथ राजा म्हणतायत की योग्य वेळ आली आहे म्हणे. तर ऋष्यशृंगांना म्हणतात तो मनुष्य नाही, ती स्त्री आहे, आणि तुम्ही मनोमन तिला वरलेला आहे, तर त्या शांतेचा विवाह तुमच्याशी आम्ही लावून देतो. त्यामुळे जी पहिली स्त्री बघितली तीच पत्नी झाली त्यांची. नाहीतर आधी त्यांना माहीतच नव्हतं स्त्री हा प्रकार काय. त्यांना फक्त तिचं ते रूप लावण्य बघून असं वाटलं हिच्याशी आपण आयुष्यभर मैत्री करू, म्हणून त्यांनी कुतूहलाने सांगितलं हिच्याशी आयुष्यभर मैत्री करायला मी तयार आहे, ओळख करून द्या. ओळख नाही म्हणे, लग्नच करून देतो तुमचं. म्हणून थाटामाटात दशरथ राजाच्या त्या मुलीचं लग्न या ऋष्यशृंग ऋषींशी झालंय, आणि लग्न झालेलं असल्यामुळे आता ते आचार्य पदावर पोहोचलेले आहेत. आचार्य पद जे असतं म्हणजे यज्ञाचं आचार्य पद. तर यज्ञाच्या आचार्य पदासाठी जे ब्राह्मण नियुक्त असतात त्यांचा विवाह होणं आवश्यक असतं. अविवाहित ब्राह्मण एखाद्या यज्ञाचा आचार्य होऊ शकत नाही. अविवाहित यजमान कोणत्या देवतेची स्थापना करू शकत नाही. त्यामुळे यजमान आणि आचार्य दोघंही विवाहित लागतात, हा नियम आहे. मग ती स्थापना कोणत्याही मंदिराची असो, अविवाहित मनुष्य मंदिराची स्थापना करू शकत नाही, त्यासाठी विवाहितच यजमान लागतो. तर आचार्यत्वासाठी आता अर्हता म्हणजे एलिजिबिलिटी ह्या ऋष्यशृंगांकडे आली, कारण त्यांचा विवाह झाला, त्यांनी आचार्यत्व उत्तम प्रकारे केलंय. आणि त्यांच्या पर्जन्येष्टी यागाला प्रारंभ झाल्यानंतर खरोखर काळे काळे ढग आकाशात आलेत, गरजलेत आणि बरसलेत, आणि संपूर्ण राज्य हिरवगार झालंय, सुजलाम सुफलाम झालेलं आहे. त्यांची सिद्धी पाहून सगळे धन्य झालेत, आणि दशरथ राजाच्या मनामध्ये आशा उत्पन्न झाली आहे की हे ऋषी फार सिद्ध आहेत, हे माझ्या पुत्र कामेष्टी यागाला देखील यशस्वीपणे संपादित करतील. म्हणून दशरथ राजा देखील अत्यंत आनंदी होऊन त्यांना घेऊन अयोध्येत पोहोचलेला आहे. इकडे वसिष्ठ ऋषींच्या सगळ्या शिष्यांनी पुत्र कामेष्टी यागाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टींची तयारी केली आहे. यज्ञ मंडप थाटलेला आहे, वेदी निर्माण केलेले आहेत, यज्ञकुंड निर्माण केलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी समिधा हे सगळं आणून सुसज्ज केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कलश, वेगवेगळ्या प्रकारची मंडलं हे सगळं काढून सगळ्या पुत्र कामेष्टीची तयारी केलेली आहे. आणि ऋष्यशृंगांच्या आचार्यत्वाखाली पुत्र कामेष्टी यागाला सगळ्यांनी प्रारंभ केलेला आहे. दशरथ राजा स्वतः तिन्ही राण्यांसहित बसून संकल्प करता झालेला आहे पुत्र कामेष्टीसाठी, आणि यज्ञाला प्रारंभ झालेला आहे. अयोध्येचा सगळा आसमंत यज्ञाच्या औषधी धुरानी भरलेला आहे. ठिकठिकाणी वेदमंत्रांचा घोष ऐकू येत आहे, ठिकठिकाणी अन्नदान चालू आहे, गायींची पूजा चालू आहे, हे सगळे प्रकार चालू आहेत. आणि असा पुत्र कामेष्टी यज्ञ
चांगल्या प्रकारे चालू असताना, अग्निकुंडामध्ये अग्नी धगधगत असताना एक दिवस त्या अग्निकुंडामधून साक्षात यज्ञ नारायण प्रकट होतात. यज्ञ पुरुष प्रकट होतोय. तो दिसायला लाल बुंद आहे, मोठे मोठे डोळे आहेत, मोठ्या मोठ्या मिशा आहेत, त्याच्या मोठ्या मोठ्या जिव्हा आहेत, आणि असा तो कनक कुंडल कटक घातलेला तो यज्ञ पुरुष प्रकट झालाय. आणि त्या यज्ञ पुरुषाच्या हातामध्ये सोन्याची मोठी थाळी आहे. सोन्याची मोठी थाळी आहे आणि त्या थाळीमध्ये पायस आहे. पायस म्हणजे तांदूळाची खीर. तर ते पायस आहे. आणि त्या पायसाला घेऊन प्रकट झाल्यानंतर तो यज्ञपुरुष दशरथ राजाला म्हणतोय की हे दशरथा, हे घे पायसाचं दान. या पायसाला तुझ्या राण्यांना भरव, त्यांनी त्यांची मनोकामना पूर्ण होईल, तुझ्या घरी पुत्र नांदतील, असा आशीर्वाद दिलाय. आणि यज्ञपुरुष अदृश्य झालेला आहे. त्यावेळेला नेमकी सुमित्रा सगळ्यात लहान म्हणून घरातलं काहीतरी काम करण्यासाठी म्हणून कौसल्येने सुमित्रेला पाठवलेलं असल्यामुळे सुमित्रा त्यावेळेला नव्हती तिकडे. मग अशा वेळेला दशरथ राजांनी काय केलं, त्या पायसाचे 2 भाग केले. एक भाग कौसल्येला दिला, एक भाग कैकेयीला दिला आणि म्हणे तुम्ही प्राशन करा. पण दोघींनी विचार केला की अरे आत्ता सुमित्रा तर नाहीये, तर सुमित्रा आल्यावर आपण घेऊ. म्हणून सुमित्रा आल्यानंतर कौसल्येने स्वतःच्या पायसातला थोडा भाग सुमित्रेला दिला आणि कैकेयीने स्वतःच्या पायसातला थोडासा भाग सुमित्रेला दिला. आणि नंतर तिघींनी मिळून ते पायसपान केलं. त्या पायसपान करण्याच्या प्रभावाने कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिघीही गर्भवती झाल्या. सुमित्रेने 2दा पायस खाल्ल्यामुळे तिला पुढे जुळी मुलं झाली. अशा पद्धतीने या तिघीही गर्भवती झाल्या. आणि जसा गर्भ वाढू लागला तसं ह्या तिघीही पट्टराण्यांना डोहाळे लागू लागले. आणि दशरथ राजा परोपरीने डोहाळे पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. कौसल्येला डोहाळे लागायचे ध्यान करण्याचे, कौसल्येला डोहाळे लागायचे न्याय करण्याचे, असे डोहाळे कौसल्येला लागायचे. सुमित्रेला डोहाळे लागायचे की घोड्यावर बसावं, युद्धाला जावं वगैरे असे डोहाळे लागायचे. आणि कैकेयीला जे डोहाळे लागायचे ते असे लागायचे की मी कायम कौसल्येची सेवा करत राहावं असे डोहाळे लागायचे. जसे डोहाळे लागतात त्याचं पण एक शास्त्र आपल्या वैदिक धर्मामध्ये आहे. होणाऱ्या मुलाचा जो स्वभाव असतो त्या स्वभावाचे डोहाळे आईला लागतात. त्यामुळे आईच्या डोहाळ्यांचा अभ्यास केल्यानंतर होणारं बाळ कोणत्या स्वभावाचं होईल याचा अंदाज आपण लावू शकतो. जर आई सतत मोबाईल घेऊन बसणारी असेल तर झालंच कल्याण. कळलं की नाही, तिला मोबाईलचे डोहाळे लागले, यूट्यूबचे डोहाळे लागले तर संपलंच. तर ह्या तिघींना असे डोहाळे लागले. या कौसल्येला डोहाळे लागत होते की पतीची सेवा करावी, गुरूंची सेवा करावी, तीर्थयात्रेत गंगेत जाऊन स्नान करावं, न्याय निवाडा करावा, ज्ञान ग्रहण करावं, सत्संग करावा, असे डोहाळे लागायचे. सुमित्रेला डोहाळे लागायचे अन्यायाविरुद्ध लढावं, आपण हातात तलवार घेऊन लढायला जावं. आणि कैकेयीला डोहाळे लागायचे की मी हिची कौसल्येची सेवा करत राहावं, असे डोहाळे तिघींना लागलेत. आणि हे डोहाळे लागलेत 9 महिने 9 दिवस 9 प्रहर, 9 महिने 9 दिवस 9 होरा 9 तास असे पूर्ण झाल्यानंतर चैत्र महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या नवमीच्या दिवशी नवग्रहांपैकी 5 ग्रह उच्चावस्थेत असताना, सूर्य आकाशाच्या बरोबर माथ्यावर असताना, अशा उत्तम मुहूर्तावर पुष्य नक्षत्रावर कौसल्येसमोर भगवान श्री नारायण प्रकट झालेत. आणि नारायण प्रकट होऊन हातात शंख चक्र गदा पद्म धारण करून कौसल्येला म्हणतायत की हे कौसल्ये, तुझं मनोरथ पूर्ण झालं, तुझ्या पोटी मी प्रकट झालो, आता काय आज्ञा आहे हे मला सांग. त्यावेळेला कौसल्या म्हणते नाही नाही देवा, असे शंखचक्र गदा पद्म धारण करून माझा मुलगा बनून येऊ नका, मुलासारखे मुलगा बनून या. अट आहे तिची कौसल्येची. तर भगवान नारायण स्मितहास्य करतात आणि पाहता पाहता छोट्या बालकाचं रूप धारण करून कौसल्येसमोर प्रकट होत आहेत, हातपाय हलवत आहेत, स्मितहास्य करतात. नाहीतर बाकीची मुलं जी आहेत ती येता येता रडत रडत येतात, पण ह्यांचं तसं नाही. म्हणून प्रभू रामचंद्रांचा जन्म, कृष्णाचा जन्म हा तुमच्या आमच्यासारखा जन्म नाही.
आईच्या योनीतून त्यांचा जन्म झालेला नाही, ते प्रकट झालेले. म्हणून रामायणामध्ये देखील प्रकट शब्द वापरलाय, भय प्रकट रघुराया. ते आईच्या पोटातून जन्माला आले नाही आहेत, आईच्या पोटातून सरळ प्रकट झालेले आहे. म्हणून म्हणताना आपण राम जन्मभूमी म्हणतो, परंतु पुराणांमध्ये रामाची जन्मभूमी हा शब्द नाही वापरलाय, प्राकट्य भूमी किंवा अवतार भूमी असा शब्द वापरलेला आहे. जन्म तर तुमचा आमचा होतो. तर प्रभू रामचंद्र प्रकट झालेले आहेत आणि घननीळ रूपासनी प्रकट झालेले आहेत. त्यांच्याच पाठोपाठ लगेच सुमित्रेला देखील लक्ष्मण झालेला आहे, कैकईला भरत झालेला आहे आणि सुमित्रेला दुसरा मुलगा शत्रुघ्न झालाय. एक मुलगा होत नव्हता, पण पुत्र कामेष्टीचा प्रभाव असा की तिन्ही राण्यांना मिळून 4-4 मुलं जन्माला आली आणि त्या वृद्ध झालेल्या दशरथ राजाला अत्यंत आनंद झाला. त्यांनी स्वतःच्या कुलगुरूंना वारंवार नमस्कार केलाय आणि ह्या सगळ्या मुलांचं नालच्छेदन करण्यासाठी म्हणून जायचा विचार करतोय. तर सगळे तिकडचे असलेले ज्या ह्या असतात ना सुईणी, त्या म्हणतात, अहो नालच्छेदन कसलं करतायत म्हणे, हे तर प्रकट झालेले आहेत. जे पोटातून जन्माला येतात त्यांचं नालच्छेदन करावं लागतं, हे तर प्रकट झालेत, कसलं नालच्छेदन, सरळ जातकर्म संस्कार करा. म्हणून जातकर्मासाठी आता दशरथ राजा तिकडे प्रस्तुत झालेला आहे. दशरथ राजांनी त्यांचं दर्शन घेतलेलं आहे. आता विचार करा, प्रश्न असा पडलाय की राम जन्म होता क्षणी सगळ्या देवी देवतांनी आकाशातल्या स्वर्गलोकातल्या कल्पवृक्षाच्या फुलांचा वर्षाव केलेला आहे, कोकिळांनी गायन केलेलं आहे आणि ऋषी मुनी देखील त्या मुलांच्या दर्शनासाठी आलेले आहेत. सगळी अयोध्या नगरी त्या कौसल्येचं कोड कौतुक करण्यासाठी आलेली आहे. आता प्रश्न असा पडतो की ह्यांना सोयर असताना सगळे गेले कसे? कारण मूल जन्माला आल्यानंतर 10 दिवसाचं सोयर असतं ना, पण शास्त्र असं म्हणतं की नालच्छेदनानंतर सोयर सुरू होतं. इकडे नालच्छेदनच नाहीये. त्यामुळे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नाच्या जन्मानंतर सोयरच नाहीये त्यांना, कारण सोयर तर नालच्छेदनाच्या फलस्वरूप सोयर असतं. त्यामुळे दशरथाला सोयर लागलं नाही. किंवा तिकडे ज्या वेळेला ह्याच्यात भागवतामध्ये कृष्ण जन्म होतो तेव्हा वसुदेव देवकीला सोयर लागलंच नाही, कारण हे प्रकट झालेले आहे. त्यामुळे ज्या वेळेला आईच्या पोटातून जन्म होतो तेव्हा सोयर आहे, प्रकट झाल्यानंतर सोयरच नाही, नालच्छेदन नाही, त्यामुळे सोयर नाही. तर इकडे काही सोयर बियर काही नाही. सगळे ऋषीमुनी येऊन येऊन त्या बाळाला बघतायत, सगळे नागरिक येऊन येऊन त्या कौसल्येचं काय बाळंतविडे वगैरे देऊन कोड कौतुक करतायत आणि संपूर्ण अयोध्याभर सगळीकडे गुढ्या उभारून, पताका उभारून, ध्वज उभारून, मोठमोठ्यांनी मोठ्या मोठ्या नगारे वाजवून, वेगवेगळ्या प्रकारची वाद्य वाजवून, गायन नृत्य करून सगळे रामजन्म साजरा करतात. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केलेला आहे. या सूर्यवंशामध्ये, इक्ष्वाकूच्या वंशामध्ये अत्यंत हरिश्चंद्र, शिबीराजा, दशरथ राजा अशांच्या सत्कुलामध्ये भगवंत प्रकट झालेले आहेत. आता पुढे काय होतं ही कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया. आता फक्त कोणी हा प्रश्न विचारू नका की गुरुजी त्या पायसाच्या सोन्याच्या थाळीचं नंतर काय झालं, कारण रामायणामध्ये ते दिलेलं नाही. हर नमः पार्वती पतये हर हर महादेव हा प्रश्न एकाने विचारला आम्हाला मुंबईत.